नमस्कार मित्रांनो, रात्रीची वेळ आहे. आता 2:20 झालेत मित्रांनो. मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एकच माझं एक उद्देश आहे मित्रांनो, की एखादा जो गोरगरीब असतो, तो काबाड कष्ट करतो, रात्रीचे दिवस, दिवसाची रात्र करून. मुंबई ही नेहमी सतत जागलेली असते आणि मुंबईमध्ये प्रत्येक जो नागरिक जीवन जगतो तो खूप कष्टाचे, खूप मेहनतीचे परिश्रम करून जीवन जगत असतो. तो आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या कुटुंबासाठी. मित्रांनो, मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं एकच कारण होतं. ते म्हणजे आमचं जे वास्तुरचनाचं जे प्रोजेक्ट आता पनवेलला चाललेलं आहे. आजिवली आहे, आरिवली आहे. मोरबेला 140 एकर जमीन घेतलेली आहे. आजिवली, आरिवलीमध्ये चांगल्या आपल्या योग्य रीतीनं कंस्ट्रक्शन आपलं चाललं आहे मित्रांनो. आणि नावाशिवा ते शिवडी तो कॉरिडॉर तो पण 20 मिनटात आपण मुंबईला पोहोचतो. आज ही मुंबई आपली तिसरी मुंबई होते. नवी मुंबई ही तिसरी होते डेव्हलपमेंट. तर मित्रांनो, अवश्य तुम्ही प्रॉपर्टी घेण्याच्या विचारात असाल तर आपल्या वास्तुरचनाला व्हिजिट करा. वास्तुरचनाचं ऑफिस विजय शेलच्या समोरच वामन हरी पेठे ज्वेलर त्याच्या पहिल्या माळ्यावरती आपलं ऑफिस आहे. तुम्ही निश्चितच व्हिजिट करा. तुम्हाला खात्रीनं तुमच्या हक्काचं, तुमच्या कष्टाचं चीज, कष्टाचं फळ वास्तुरचना तुम्हाला मिळवून देईल. मोरबेला पण तुम्ही घर घेऊ शकता, रिजनेबल भावामध्ये मिळू शकतं. आजिवलीमध्ये घर घेऊ शकता, रिजनेबल भावात घर मिळेल. आरिवलीमध्ये घर घेऊ शकता, तिथेही रिजनेबल भावात घर मिळेल. मित्रांनो, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र तुम्ही करताय तर तुमच्या मनापासून असं वाटतं तुमच्या कष्टाचं कुठेतरी चीज व्हावं आणि एखादी तुमची पनवेलमध्ये प्रॉपर्टी व्हावी. तिसऱ्या मुंबईमध्ये तुमचं एक स्वतःचं मालकी हक्काचं घर असावं. मी आता ह्या आपल्या दुसऱ्या मुंबईमध्ये आहे, नेरूळमध्ये आहे मित्रांनो. आणि रात्रीचे आता 2:20 झाले. मी तुम्हाला मगाशी सांगितलं. मित्रांनो, अवश्य काबाड कष्ट रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र प्रत्येक व्यक्ती करतो आपल्या कुटुंबासाठी, आपल्या फॅमिलीसाठी. म्हणूनच मला खूप तळमळतेनं सांगायची इच्छा आहे मित्रांनो, तुम्हाला जर घर हवं असेल तर अवश्य तुम्ही वास्तुरचनाला व्हिजिट करा. त्याच्यातून माझा काही फायदा नाही, बेनिफिट नाही मित्रांनो, पण माझी एक तळमळ आहे. मी पण एक गरीब माणूस आहे आणि गरिबी काय असते हे मी बघितलेली आहे. म्हणूनच मुंबईमध्ये जो काबाड कष्ट करतो, कष्टकरी जो आहे, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करतो, आपल्या फॅमिलीसाठी करतो कष्ट, त्या प्रत्येकाचं कष्ट कुठंतरी साकार व्हावं. त्याची जीवनातली एक छोटीशी स्वप्न असतात की आपलं एक छोटंसं घर असावं, आपली फॅमिली सुखी राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते मित्रांनो. म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आज सर्वांजवळ पोहोचवतो. हे बघा, सुनसान रोड आहे, तरीसुद्धा ह्या रोडनं बघा गाड्या जात आहेत. म्हणजे मुंबई जागती मुंबई असते आणि ह्या जागणाऱ्या मुंबईमध्ये कष्ट कशासाठी करतो माणूस, तर आपल्या फॅमिलीला सुखी ठेवण्यासाठी कष्ट करत असतो मित्रांनो. आणि हा मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवतो त्याच्या पाठीमागचा उद्देश माझा हाच आहे मित्रांनो. मनापासून उद्देश आहे की एखादा गोरगरीबसुद्धा कष्ट करतो तर त्याचं कुठंतरी चीज व्हावं, त्याच्या कष्टाचं चीज व्हावं, त्याच्या मेहनतीचं चीज व्हावं, त्याच्या फॅमिलीनं त्याला चांगलं मानावं. म्हणूनच काबाड कष्ट करत असतो मी मित्रांनो. पनवेलला जायचं आहे का? पनवेलला कुठं जायचं आहे? स्टेशनला 15-20 किलोमीटर नाही, हां 20-22 किलोमीटर असेल. तर मित्रांनो, खरंच मी यासाठी तुमच्याजवळ हे आता जरा एक कस्टमर माणूस होतं, त्याला सांगायचं होतं पनवेलचं, तर ठीक आहे असू द्या. म्हणून सांगतो मित्रांनो, तुम्ही हे जे काबाड कष्ट करता ना, तर त्याचं कुठंतरी मनापासून एक चीज व्हावं मित्रांनो. आणि तो तुमचं चीज होणार, अवश्य होणार. फक्त तुम्ही वास्तुरचनाला या, माझ्या व्हिडिओचं कुठंतरी विचार करा आणि अवश्य या. एक घर मिळवून देण्याची आमची पूर्णपणे जबाबदारी आहे आणि आम्ही ती पार नाही पाडली तर तुम्ही अवश्य येऊन भेटा. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेत आणि तुम्हाला कुठं फसवलं तर बोला ना. कुठल्याही प्रकारची तुमची कसल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही, खात्रीनं आणि विश्वासानं सांगतो. MSRDचं प्रोजेक्ट आहे. आपल्याला सरकारची पूर्णपणे आपण गव्हर्नमेंटची मान्यता मिळवलेली आहे आणि तुम्ही रेकॉर्डली ऑनलाईनसुद्धा तुम्ही हे सगळ्या गोष्टीचं प्रोसिजर चेक करू शकता. पहिली खात्री करा, ऑफिसला व्हिजिट करा, विश्वास करा आणि नंतरच गुंतवणूक करा मित्रांनो. खात्रीनं आणि विश्वासानं सांगतो, तुमची स्वप्न साकार निश्चित होणार आणि ती साकार करण्यासाठी आम्ही पुरेपूर संपूर्ण वास्तुरचना, संपूर्ण आमचे सहकारी तुम्हाला निश्चित तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतील, सहकार्य करतील. तुमची लोनचीसुद्धा सुविधा आहे, तुम्हाला लोनसुद्धा आम्ही करून देतो. सगळे जे टोटल जे प्रोसिजर आहेत ते आम्ही करून देत असतो. 20% रक्कम तुम्हाला भरायची, 80% तुम्हाला लोन करून देतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं प्रोसिजर तुम्हाला मी का सांगतो, कारण
मी पण गरिबी बघितली मित्रांनो, आणि ह्या गरिबीतून धडपडून तुमच्यापर्यंत घराची व्यवस्था करणं हे माझी नैतिक जबाबदारी आहे. तुमचं स्वप्न साकार झालं, तुम्हाला आनंद मिळाला, त्याच्यातच आमचा आनंद आहे मित्रांनो. अवश्य या, व्हिजिट करा आणि एक स्वप्नातलं छोटंसं आपल्या कुटुंबाला, फॅमिलीला सुखी ठेवण्याचं एक घराचं स्वप्न तुम्हाला साकार करून देण्याची पूर्णपणे जबाबदारी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचं स्वप्न साकार, आम्हाला आनंद. तुम्ही सुखी, आम्ही सुखी मित्रांनो. अवश्य या, व्हिजिट करा आणि निश्चितच वास्तुरचनाला खरोखर मनापासून या आणि विश्वास ठेवून या. कॉन्टॅक्ट करा. तुमच्या सेवेला निश्चित नाही आलो तर मला बोला. मी यूट्यूबला हा माझा चॅनल आहे मित्रांनो. मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ का पोचवतो, कारण माझी एक तळमळ आहे. एखादा गोरगरीबसुद्धा त्याची स्वप्न जीवनातली साकार व्हावी, हीच प्रामाणिक इच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितच तुम्ही नवी मुंबईसारख्या ठिकाणी घर घ्या. पनवेलचं रेल्वे स्टेशनची सुद्धा मोठी व्यवस्था चालली आहे तिथून सगळ्या गोष्टीची सेवा मिळणार आहे मित्रांनो. पनवेल स्टेशनपासून तुम्ही टोटली सर्व ठिकाणी जाऊ शकता, प्रवास करू शकता. पनवेलचं सुद्धा मोठं जंक्शन होतं आहे. एअरपोर्ट आहे पनवेलला. एअरपोर्टचं सुद्धा जोरदार धूमधडाक्यात काम चाललं आहे. एअरपोर्टसुद्धा लवकरात लवकर सर्वांच्या सेवेसाठी हजर असणार आहे मित्रांनो. नावाशिवा ते शिवडी ते कॉरिडॉर तो ओपन होतो आहे, आणि त्याच्यामुळं मुंबईला ट्रॉफिकमधनं सुद्धा तुम्ही लवकरात लवकर पोचण्याची सुद्धा व्यवस्था सरकारनं करून दिलेली आहे मित्रांनो. तुम्ही आपल्या तिसऱ्या मुंबईमध्ये तुमचं येणाऱ्या सगळ्या ग्राहकांचं मनापासून हार्दिक स्वागत मित्रांनो. हार्दिक स्वागत. वास्तुरचनाला या, व्हिजिट करा. तुमचं स्वप्न साकार करून देण्याचे पुरेपूर आम्ही प्रयत्न करू. निश्चितच तुम्हाला विश्वासानं, खात्रीनं आणि अभिमानानं सांगतो की वास्तुरचना तुमची स्वप्न साकार करण्यासाठी तुमच्या सेवेशी तत्पर हजर आहे. अवश्य कॉन्टॅक्ट करा, ऑफिसला या आणि निश्चितच तुमचं तिसऱ्या मुंबईमध्ये एक छोटंसं घराचं स्वप्न साकार करून देण्याचे आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. अवश्य या, व्हिजिट करा. एक छोटंसं स्वप्नातलं घर साकार करा.